फोन केला की आपल्याला असा एक कार्यक्रम आज करायचा आहे कोरम मॉलमध्ये की आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतोय, संक्रांत मेळावा करतोय. ज्या वेळेला त्यांनी ही आनंदाची बातमी दिली, ते फोन आल्यानंतर त्या एक्साइटमेंटमध्ये मी एवढा ओरडलो फोनवरती की आवाज माझा थोडासा बसलेला आहे. त्यामुळे आज हा आवाज तुम्हाला थोडासा विचित्र जरी वाटत असला असं समजून घ्या की आज तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून मी एवढा उत्सुक होतो की त्या उत्साहात एवढा काही आवाज मी ओरडून बोललो नितीन सरांकडे. त्यावेळेला मात्र आवाज बसला. त्यामुळे नितीनजी, तुम्ही तो आवाज सहन केलात काल माझा फोनवरती, आणि आज या सगळ्या सखी इथे तयार आहेत, छान नटून थटून आज या कार्यक्रमात सहभागी आहेत. म्हणून माझा आवाज थोडासा तुम्हाला विचित्र जरी वाटत असला, थोडासा बेसुरा असला असला तरी सुद्धा सांभाळून घ्याल अशी अपेक्षा आहे. चालेल ना? सांभाळून घ्याल ना मला? बरं, सगळ्यांचा आवाज कसा जोरदार आला पाहिजे. लोकमत सखी मंचचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमात सगळ्या जणी एवढे छान नटून थटून दिसत आहेत. एखादी व्यक्ती आपल्याला छान नटून थटून आपल्या समोर आली की आपली पहिली प्रतिक्रिया काय असते की किती छान दिसताय. त्यामुळे जरा एकदा सगळ्या जणींचा हात असा वरती येऊ द्या. सगळ्या जणी किती छान दिसताय. क्या बात आहे. परत एकदा बरं, पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर पण ज्या सगळ्या जणी उभ्या आहेत, परत एकदा सगळ्यांनी एकत्र आपण करूया. काही आहे का? बरं, थोड्या वेळाने मी तिथे पोहोचेल, काही काळजी करू नका. पण आपल्याला एखादी व्यक्ती छान दिसली की आपण त्यांना कशी प्रतिक्रिया देतो? तुम्ही कशा दिसताय? छान दिसताय. तुम्ही कशा दिसताय? अरे क्या बात आहे. पहिल्या माळ्यावरती सगळ्या जणी उभे. कोण कोण करतोय इथे? सासू सुना किती आलेले आहेत? सासू सुना किती आहेत? क्या बात आहे. बरं, मी आता कार्यक्रम औपचारिकता त्याची सुरुवात होण्यापूर्वी तुमच्यापर्यंत काही खेळांच्या माध्यमातून चॉकलेट्स वाटायला येतोय. थोडासा गोडवा आपण इथे राखूया. तर तुमच्यापर्यंत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आलो तर चालेल का? कोणाकोणाला चॉकलेट खायची इच्छा आहे? उभ्या त्यांच्यापैकी किंवा वरती उभ्या त्यांच्यापैकी, वरती उभ्या त्यांच्यापैकी कानातले सगळ्यात जास्त घातलेत कोणी? कोणी कोणी? अरे बापरे, दुसऱ्या माळ्यावर पण आहेत. नाही, इथे नवऱ्याला फोन लावतायत. बरं, इथे 6 वाल्या कोण होत्या? बरं, एकटीने खाणार की नवऱ्याला देणार? अरे वा, क्या बात आहे. बरं, आता 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 पुढचा खेळ ज्या बाहेर उभे आहेत ना त्यांच्यासाठी. पहिले डाव्या बाजूला, मग उजव्या बाजूला ज्या बाहेर उभे आहेत त्यांच्यासाठी. मला थोडं येतो. सखींचं कौतुक आहे ज्या पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर ज्यांनी मन मोठं करून स्वतःला एक स्वतःची जागा निर्माण केली. तर इथे खाली जागा नाही दिसली, त्यामुळे तुम्ही स्वतःहून तिथे मन करत नसलं तरी सुद्धा वरती जाऊन तुम्ही उभे आहात. एकदा जर त्या सगळ्यांसाठी पुन्हा जरा टाळ्या वाजवूया. पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर. काही जणींनी वा, काही जणी बसल्या पण आहेत. व्हेरी गुड. आरामात बसा, ती काच सांभाळून. हा, बरं, ह्या बाजूलाच्या मैत्रिणी किंवा सखी उभ्या आहेत. अरे बापरे, असेल. बरं, आलोच नाही ना, आता आलोय बघा. बरं, ज्या माझ्या डाव्या बाजूला ज्या सखी उभ्या आहेत, पुढचा खेळ तुमच्यासाठी. तुमच्यापैकी 2 जणी किंवा 3 जणी ज्या कोणी, ओके, ज्या इथे उपस्थित आहेत, ज्यांनी बापरे टेन्शन सगळे बघतात काय आणलंय मी, काय विचारतील, काय होईल. बरं, ज्यांनी गळ्यात मंगळसूत्र व्यतिरिक्त अजून काही चेन किंवा काही घातली असेल, जास्त ज्यांच्या असतील, जास्त छान नटून तटून सगळ्या जणी आल्यात. मंगळसूत्र व्यतिरिक्त अजून काही चेन किंवा काही लॉकेट्स काही असेल तर किती आहेत? किती घातले? हा, मंगळसूत्र एक वगळता, 1 आणि 2. हा, कुठे 4 आहेत? 4 कुठे आहेत? अरे बापरे, कुठे आहेत बघू? वा वा वा, 1 2 3 4. इकडे पण 4 आहे. 4 पेक्षा जास्त वाले कोणी आहेत का? 4 पेक्षा जास्त? 4 पेक्षा जास्त मला वाटतं कोणी नाही आहेत. या दोघींना आपण जरा बक्षीस देऊया. कुठे दोघी जणी? या पुढे. हे तुमच्यासाठी. आणि कुठे गेल्या? हे तुमच्यासाठी. अभिनंदन. हा, किती आहेत? किती आहेत? 1 2 3. ती एकच आहे हो. अच्छा, अरे बापरे, वेगळे आहेत. आज काय माझं खरं नाही.
हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बाप रे 10 अंगठ्या. मला असं वाटायला लागलं की 11वा बोट असतं तर अजून काहीतरी त्यात असतं. अजून छोटे नाही भेटत ना. छोटे नाही भेटत का अजून? हा हा बरं, बॅरिकेड वरती थोडीशी गडबड करू नका. तो एका बाजूला कोलंडतोय. थोडंसं मागे उभे राहा, थोडं सहकार्य करा, विनंती आहे प्लीज. 11 आहेत. अरे बापरे, कुठून शोधून काढली? हा हा अरे बापरे, हे तुमच्यासाठी. साडी नीट नाही घातली. मुळात साडी घालत नाही, साडी नेसतात. पूर्ण आठवडा काम करायचं आणि रविवारी तंगड्या वर करून झोपून राहायचं. आईने शिकवायला नको? काय शिकवायचं राहून गेलंय माझ्या आईचं? दोघही MBA, पगार पक्कळच असणार. म्हणजे आम्ही इतके दिवस घरासाठी राबलो, त्याचं काही नाही. यांनी नोकऱ्या केल्या म्हणजे काय यांच्या आकाशाला हात लागले? गेल्या वर्षी स्टीलचे डबे होते ना, इको फ्रेंडली, आणि आता परत काचीची भांडी आणि रॉट आहेत. काय चुकलं कायस का ग तू? तुला अडचण आहे? कावळा शिवलाय का तुला? कावळा तो का शिवेल? अगं तुझा महिना चालू आहे का? तुम्ही ना कधी कधी अतिच करता. मी कधी माझ्या आईच्या घरी अशा बुरसट रीती पाळल्या नाही. मग जा चालती हो तुझ्या आईकडे. उद्या बाळ झाल्यावर काय 2 दिवस वर्क फ्रॉम होम असेल, बाकीचे 4 दिवस आईच हँडल करणार आहे ना सगळं. व्हॉट इफ मला बाळ नको? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. मग तसं एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत? आता तिने केस मागे घेतली ना तरी मी नाही घेणार. आता नाही घाबरत मी कशालाच. भेटू कोर्टात. पहिल्या माळ्यावरती कशा दिसताय? अरे वा, क्या बात आहे. या बाजूला. आज घरी गेल्यानंतर नवऱ्याला सांगा तुमची नजर काढायला. ज्या बाजूला उभ्या आहेत त्यांनी आता सुरुवात केली. गुडघे दुखतायत, कंबर दुखते. सखींचं, भगिनींचं, मान्यवर पाहुण्यांचं आणि आमच्या सर्व सहकार्य करणाऱ्या भागीदारांचं इथे मनपूर्वक स्वागत आहे. महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या लोकमत सखी प्रस्तुत संक्रांत मेळावा व हळदी कुंकू समारंभ 2026 मध्ये आपणा सगळ्यांचं मी विनीत पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. हा जो भव्य दिव्य असा उपक्रम राबवला आहे, पॉवर्ड बाय रिसर्च आयु, जे आपले ID कार्ड पार्टनर सुद्धा आहे. जो ID कार्ड आपल्या सगळ्यांना मिळतो त्याचे आपले पार्टनर सुद्धा आहेत. आणि बादशाह मसाला, व्हेन्यू पार्टनर कोरम मॉल, ज्वेलरी पार्टनर सोन कलश ज्वेलरी आणि हर्बल पार्टनर तन्वी हर्बल्स. परंपरेची ओळख आणि नव्या सुरुवातीचा हा उत्सव. आजचा हा मेळावा महिलांसाठी आनंद देणारा, प्रेरणा देणारा आणि आत्मविश्वासाने त्यांना पुढे काहीतरी आयुष्यात करावं याची एक मानाची संधी देणारा हा सुंदरसा कार्यक्रम आज लोकमत सखी मंचच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एकदा जरा स्वतःसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. कार्यक्रमाची सुरुवात आपण संक्रांत स्पेशल रॅम्प वॉकने करणार आहोतच, पण त्याआधी आपल्या सगळ्या सखींचा तो आवाज जो बुलंदपणे आपण नेहमी साकारतो, प्रत्येक कार्यक्रमात आपला दणदणीत आवाज आपल्याला ऐकू येतो, तसाच तो आवाज आता पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा आहे. एकदा जरा सगळ्यांचा आवाज जोरदार येऊ द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला का पुन्हा एकदा आवाज. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. संक्रांत स्पेशल रॅम्प वॉकच्या सगळ्या स्पर्धकांना विनंती, आपण मंचावरती यायचं. कुपन्स इथे दिलेले आहेत, त्याच्याही पेक्षा जास्त महिला इथे आहेत, पण आपण 1300 महिलांना ते वाण देतोय, ते कुपन आपण देतोय आणि हे खरं तर आपल्याच्या कार्यक्रमाचं यश आहे. स्पर्धेत सहभागी होते
त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेते आणि लोकमत सखी मंचच्या माध्यमातून आपला आनंद द्विगुणित करत असते. त्या प्रत्येक सखीचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. या रॅम्प वॉकच्या माध्यमातून त्या सासूसुरांची ही कला सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि त्याच सोबतीने आज आपल्या प्रतिनिधींनाही आपल्याला एका वेगळ्या रूपात पाहण्याची संधी आहे. वेळेगणिक त्या संक्रांत स्पेशल रॅम्प वॉकच्या स्पर्धक आहेत. त्यांना पुन्हा एकदा सांगतोय, मंचाच्या डाव्या बाजूने तुम्ही वरती येणार आणि उजव्या बाजूने तुम्ही खाली उतरणार. सगळ्यांनी लक्षात घ्या, मी जिथे उभा आहे माझ्या डाव्या बाजूने तुम्ही वरती याल, तिथून मग मध्ये येऊन तुमची पोच द्या आणि 1 ते 100 क्या बात आहे. मी सगळ्या स्पर्धकांना 1 ते 100 एक एक करत रांगेत या. डाव्या बाजूने वरती या, उजव्या बाजूने खाली उतरा. तयार आहोत आपण, सुरू करूया आपण. चला त्यांना पाठवा पुढे, जे प्रतिनिधी आहेत त्यांना पुढे पाठवा, जरा पाठवा. त्याआधी आपण बसून घ्या सगळ्या जणी. 2 मिनिटं थांबा, सगळ्यांनी बसून घ्या प्लीज, विनंती आहे. द म्युझिक. त्याला सुरुवात झालेली आहे, टाळ्या वाजवूया. जरा आवाज येऊ द्या सगळ्यांचा, टाळ्या वाजवा जरा.
सखी मंचच्या प्रतिनिधी आहेत. सखी मंचच्या प्रतिनिधी त्यांनी लिफ्ट जवळ जायचंय. सखी मंचच्या प्रतिनिधी लिफ्ट जवळ जायचे. लिफ्ट जवळ सखी मंच प्रतिनिधी लिफ्ट जवळ जायचंय. डाव्या बाजूला लिफ्ट आहे, तिकडे जायचंय. सखी मंचच्या प्रतिनिधी
की सगळ्यांनी मागे वा. बसा खाली, थोडस मागे होऊया, थोडस मागे. मागे सगळ्यांनी थोडस मागे होऊया. मी प्रतिनिधी सगळ्यांनी मागे प्लीज 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 सगळ्या. ते जेवढे उभे आहेत ना त्यांच्यामुळे मागे बसलेल्या पण सगळ्या महिलांना आम्ही दिसणार नाही. प्लीज जरा मागे जा, प्लीज बसा, खाली बसा प्लीज. हे बघा, तुम्ही बसा, याचा आवाज आधीच बसलाय, त्यामुळे मी आता घेतलाय माईक. जरा प्लीज बसा, थोडा आवाज. त्यांनी आपल्यासाठी एवढे वेळ काढून ते इकडे आलेले आहेत. सगळ्यांनी बसून घ्या, इथे जी समोरची लाईन आहे प्लीज खाली बसा सगळ्यांनी. विनंती करतो की आपण नेहमी दीप प्रज्वलन करायचं. आता आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करत आहोत. विसर जाहीतर्फे डॉक्टर श्रद्धा निकम, वेन्यू पार्टनर कोरम मॉलतर्फे विकास लद्दा सर आणि मनोज चांचल सर, ज्वेलरी पार्टनर सोन कलाश श्री मंगेश माडेक सर आणि तन्वी हर्बल्स तर्फे आपण मानसी मेहेंदळे मॅडम यांना मंचावर येण्याची विनंती करतोय. विकास सर. आपण पुढच्या सत्कार सोहळ्यासाठी सुरुवात करूया. मी लोकमत तर्फे सोनल मॅडम आणि नितीन सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. माझा आवाज येतोय ना शेवटपर्यंत? टाळ्यांचा आवाज नाही येते. कोरम मॉल तर्फे आपण मनोज सर आणि विकास सर यांना मंचावर येण्याची विनंती करतोय. तुमचा आवाज येतोय पण टाळ्यांचा आवाज काय येत नाहीये. सोबतच आपण सोन कलाश तर्फे माडिक सर यांना मंचावर येण्याची विनंती करतोय. सोन कलाश तर्फे आपण प्रीती मॅडम यांचा सत्कार करत आहोत. त्यासोबतच आपण प्रार्थना मॅडम यांचाही सत्कार करणार आहोत. मी काय बोलते, आता आपल्यासोबत आपले पाहुणे आलेलेच आहेत पण ते नेमके
कशासाठी आलेले आहेत हे बघण्यासाठी आपण एकदा या मूवीचा ट्रेलर बघूया. तुम्हाला मूवीचं नाव माहिती असेल ना? मग एकदा स्वतः जोरात बोलू शकता? अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? या मूवीचा ट्रेलर आपण सध्या बघूया. प्ले 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 करूया प्ले. दोघही MBA, पगार पक्कळच असणार. म्हणजे आम्ही इतके दिवस घरासाठी राबलो त्याचं काही नाही. यांनी नोकऱ्या केल्या म्हणजे काय यांच्या आकाशाला हात लागले. गेल्या वर्षी स्टीलचे डबे होते ना, इको फ्रेंडली, आणि आता परत काचीची भांडी आणि रॉ टायर. काय चुकलं कायस का ग तू? तुला अडचण आहे? कावळा शिवलाय का तुला? कावळा तो का शिवेल? अगं तुझा महिना चालू आहे का? तुम्ही ना कधी कधी अतिच करता. मी कधी माझ्या आईच्या घरी अशा बुरसट रीती पाळल्या नाही. मग जा चालती हो तुझ्या आईकडे. उद्या बाळ झाल्यावर काय? 2 दिवस वर्क फ्रॉम होम. तुझं कोण ऐकत नाही आई? सगळी सोसायटी तर तुझ्या इशाऱ्यावरच चालते. ते बाहेर घरात काय एवढ्या चांगल्या चांगल्या मुली दाखवल्या त्याला, पण हा नग घेऊन आला. बरं हिचं मराठी चांगलं नाही. तुला अडचण आहे? कावळा शिवलाय का तुला? कावळा तो का शिवेल? अगं तुझा महिना चालू आहे का? तुम्ही ना कधी कधी करणार ना सगळं. व्हॉट इफ मला बाळ नको? मुलगी हरू शकते, सून हरू शकते, बायको सुद्धा हरू शकते, पण आई हरत नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. मग तसं एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत? मी नाही घेणार. आता नाही घाबरत मी कशालाच. भेटू कोर्टात. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला विसरू नका. कोणता पिक्चर? सुनबाई आणि सासूबाईंपर्यंत आवाजच जात नाहीये तुमचा. जरा एकदा परत एकत्र मिळून बोलूया. अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? तर आता कलाकार आलेच आहेत, तर आपण त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारू शकतो ना? मारायच्या गप्पा? तर माझा पहिला प्रश्न सासूबाईंसाठी असेल, म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मॅडम यांच्यासाठी. या चित्रपटातील सासूची भूमिका इतर सासूच्या भूमिकेपेक्षा कशी वेगळी आहे? सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. खूप खूप छान दिसतंय तुम्ही सगळ्याजणी. आणि संक्रांतीचे दिवस आहेत आता. काळ्या साड्या, उत्तम दागिने घालून सगळ्याजणी नटून थटून आलायत. आणि तुम्ही येणार म्हणून मी पण नटून थटून आलेली आहे. आणि ॲक्च्युली ही आहे आपली नारी शक्ती अशासाठी की तुम्ही सगळ्यांनी मिळून एका पुरुषाचा आवाज दाबून टाकलाय. मला असं वाटतं की 16 तारखेला सगळ्या, कारण हा सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही नक्की म्हणणार की हा आमचा सिनेमा आहे. म्हणजे तुम्हाला तर केदार शिंदेंचा अगबाई अरेच्या आवडला होता, एवढासाच हो. बाई पण भारी देवा.
माझा झिम्मा आणि मग आता अक्का अक्का सूनबाई नक्की बघणार ना. आपण एक काम करूया, आपण 16 तारखेला सगळी थिएटर्स हाऊसफुल करूया, म्हणजे मागोमाग सगळेजण बघतीलच सिनेमा. चालेल? केदार सर आवाज सांभाळता. एक दिग्दर्शक याच्या दृष्टिकोनातून बाईच्या मनातलं तुम्हाला कळतं. हे कधी कळलं, हे गुपित कधी कळलं? मला बरेच लोक, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार नमस्कार. मला बरेच लोक म्हणतात की मला बायकांच्या मनातलं कळतं, पण घरी बायकोला वाटतं तिच्या मनातलं मला अजिबात नाही कळत. हे असं प्रत्येक बाईलाच वाटत असतं, आपल्या नवऱ्याला काही कळत नाही. पण एक सांगू का, मला आनंद अशासाठी वाटतो ना की अगोबाई अरेच्छ असू दे किंवा बाई पण भारी देवा असू दे, असे सिनेमे करून ना मला खूप स्त्री समजायला लागली. म्हणजे अगोबाई अरेच्च्या मध्ये तुम्हाला आठवत असेल तर त्याला बायकांच्या मनातलं ऐकू यायचं. बाई पण भारी देवामध्ये बायकांच्या मनातलं समजू लागलं आपल्याला. यावेळी अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई जेव्हा बघाल तुम्ही तेव्हा तुम्हाला कळेल, या दोन बायकांच्या मनातलं तुम्हाला कळायला लागेल. आता हे समजणं आणि उमगणं याच्यातला जो फरक आहे तो 16 जानेवारीपासून तुमच्यासमोर सादर होणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही ज्या पद्धतीने मला आजपर्यंत प्रतिसाद दिलाय, बाई पडला तर मी खरं पुरुषांसाठी सिनेमा केला होता. तुम्ही बायकांनी जेवढी गर्दी केली की पुरुषांची हिंमतच नाही झाली सिनेमागृहात यायची. मला माझ्या मित्रांचा फोन यायचा, आम्ही 4 लोक बसलोय, बाकी सगळ्या बायकाच आहेत. तर म्हटलं बस ते काय खात नाहीत तुला. पण हा सिनेमा संपूर्ण कुटुंबाचा सिनेमा आहे. एका बाईने दुसऱ्या बाईच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजेच, पण घरामध्ये 2 बायकांमध्ये त्या पुरुषाचं जे सँडविच होतं ना, त्याचे जे हाल होतात ना, ते सगळे हाल ना या सिनेमात पण दाखवलेले आहेत. त्यामुळे 16 जानेवारीपासून तुम्ही प्रतिसाद द्या. आणि मला काही बायकांच्या मनातलं गुपित कळणार नाही, कारण आता माईक पण गेला, आवाज तर गेला. प्रार्थना पहिले 1 नंबर. प्रार्थना, एक सून जेव्हा बाळपणाचा विषय करते, पण एक दमशराज खेळूया. हिंदी, इंग्लिश, मराठी. एक सून म्हणून, एक सून जेव्हा बाळपणाचा विषय असतो, बाळपणाचा विषय असतो, तिच्या नजरेत बाळणपण, सासूच्या नजरेतलं बाळणपण, हे सासूच्या नजरेतलं बाळणपण, याच्यात फरक काय वाटतो? सगळ्यात पहिले नमस्कार. अजून एकदा, मागच्यांचा आवाज नाही आला. नमस्कार ठाणेकर. आम्हाला असं वाटलं आम्ही उशिरा आलो तर तुम्ही सगळे आता थकला असाल, कोणात एनर्जी नसेल, पण इथे आल्यावर तुमची एनर्जी बघून असं वाटतंय डान्सच करायला हवा. काय वाटतं? आमचा ट्रेलर बघितला का? आवडला सगळ्यांना? आवाज ऐकू येत होता ना? नसेल येत तर स्वतःच्या युट्यूबवर जाऊन बघा, फोनमध्ये बघाल ना. ट्रेलर बघितला, गाणं ऐकलंय का? अगं सुनबाईचं टायटल ट्रॅक नाही ऐकलं? त्याची स्टेप्स नाही माहिती? तुम्ही सगळे इतके सुंदर दिसताय ना, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बघून मला नसी एनर्जी आली असं वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र डान्स करायला हवा ना. मग करूया ना. बसल्याच मी आणि निर्मितीताई करतो तुमच्या समोर डान्स. आणि ना मला माहिती होतं तुम्ही सगळे काळी अशी सुंदर साडी नेसून येणार आहात. खरं सांगू, सगळ्यांची साडी म्हणजे एक तुमची साडीपेक्षा तुमची वेगळी आहे, तुमच्यापेक्षा तुमची वेगळी आहे, तुमच्यापेक्षा तुमची, सगळ्यांनी किती सुंदर साड्या नेसल्यात. वाव, खूप सुंदर दिसताय. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा प्लीज. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर मी देतेच, पण त्याआधी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी डान्स करायला, म्हणजे तुम्ही सगळे तिथे उभे आपण डान्स करूया ना या गाण्यावर. फिल्मचं नाव काय म्हणता? सासूबाई. मग सासूबाईंना बोलव ना. काय म्हणता सासूबाई?
येणार का? तुम्ही सगळ्याजणी बसल्या बसल्या फक्त एक्सप्रेशननी डान्स करणार सगळ्याजणी? ठीक. माझं लक्ष सगळ्यांकडे, तिकडे नाही बघू शकत आहे पण तुमच्याकडे आहे. ठीक आहे. व्हिडिओ लावा. आज काय खरं नाही. मला ना तुझं खूपच कौतुक आणि वाईट वाटतंय. तुम्ही सगळ्यांनी मिळून याचा बँड वाजवला हो. जोरात ओरडूया.